श्री स्वामी समर्थ. बाळा, लक्षपूर्वक ऐक. बाळा, आज मी स्वतः तुझ्यासमोर उभा आहे. तुझे डोळे अश्रूंनी भरलेले आहेत. तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. स्वामी, मी इतकं चांगलं वागलो तरी माझ्या बरोबरच असं का घडलं, हा प्रश्न तू मला पुन्हा पुन्हा विचारतो आहेस. पण लक्षात ठेव, जिथे सत्य असतं तिथे परीक्षा असते. जिथे श्रद्धा असते तिथे संकटही असतात. कारण सोने जेव्हा अग्नीत तापतं तेव्हाच ते अधिक शुद्ध होतं. तसंच माझ्या भक्ताचं आयुष्य असतं. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच अर्ध्या वाटेवर सोडत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझ्या प्रत्येक भक्ताकडून मला एक वचन हवं आहे. कितीही कठीण परिस्थिती आली, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही अपमान झाला, तरी हा व्हिडिओ मध्येच सोडून जाणार नाही आणि शेवटपर्यंत ऐकेल. कारण आज मी प्रत्येकाची परीक्षा घेत आहे. ज्याची भक्ती खरी आहे, ज्याचा माझ्यावर विश्वास खरा आहे, तो शेवटपर्यंत माझं प्रत्येक वचन ऐकेल. जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर मनोमन एवढंच म्हण, स्वामी, मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे. बाळा, या जगाचा एक नियम आहे. जोपर्यंत तुझ्याकडे काहीतरी देण्यासारखं असतं तोपर्यंत लोक तुझ्या भोवती फिरतात. तुझ्याकडून काम करून घेतात, तुझा उपयोग करून घेतात, गोड बोलतात, तुझी स्तुती करतात. पण त्यांचं काम पूर्ण झालं की ते हळूहळू दूर जातात. फोन कमी होतात, भेटी कमी होतात आणि शेवटी तू त्यांच्यासाठी परका होतोस. हे सत्य आहे. म्हणून लोक बदलले म्हणून रडू नकोस. त्यांचा स्वभावच तसा आहे. स्वार्थ संपला की नातेसंबंधही संपतात. पण माझं नातं तुझ्याशी स्वार्थाचं नाही. तू रिकामा असशील, हरलेला असशील, तुटलेला असशील, तरी मी तुझ्यासोबत उभा असतो. तू कितीही सत्याने वाग, कितीही प्रामाणिक राहा, कितीही लोकांसाठी धावपळ कर, तरीही काही लोक तुलाच वाईट ठरवतील. कारण त्यांना तुझं चांगुलपण दिसत नाही, त्यांना त्यांच्या स्वार्थाचाच विचार दिसतो. म्हणून प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नकोस. लोकांचं मत बदलण्यापेक्षा स्वतःचं मन स्वच्छ ठेव. कारण लोकांचं बोलणं बदलत राहतं, पण कर्माचा न्याय कधी बदलत नाही. वाईट वेळ आली की जगाचा खरा चेहरा दिसतो. जे कालपर्यंत आम्ही तुझ्यासोबत आहोत म्हणत होते, तेच आज दूर उभे राहून तमाशा पाहतात. कोणी तुझ्या वेदना उचलून घेत नाही. कोणी तुझ्या जागी रडत नाही. वाईट वेळ ही तुझीच असते. ती तुलाच पार करावी लागते. लोक फक्त बघतात. काही जण हसतात, काही जण टीका करतात, काही जण सहानुभूतीचं नाटक करतात. पण तुझ्या वेदनेचं ओझं तुलाच उचलावं लागतं. म्हणून लोकांकडून आधाराची अपेक्षा करण्याऐवजी माझ्यावर विश्वास ठेव. बाळा, यश आलं तर गर्व करू नकोस आणि अपयश आलं तर खचून जाऊ नकोस. दोन्ही गोष्टी आयुष्याचा भाग आहेत. यश पचवता आलं पाहिजे आणि अपयशही पचवता आलं पाहिजे. जो माणूस दोन्ही परिस्थितीत शांत राहतो त्यालाच खरी ताकद मिळते. संकट तुला मोडण्यासाठी नाहीत, तर तुला अधिक मजबूत करण्यासाठी असतात. म्हणून रडत बसू नकोस. उठ, पुन्हा उभा राहा, पुन्हा मेहनत कर, पुन्हा प्रयत्न कर. कारण प्रयत्न करणाऱ्याचा हात मी कधीच रिकामा ठेवत नाही. लक्षात ठेव,
भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणं नाही. भक्ती म्हणजे संकटातही विश्वास सोडणं. भक्ती म्हणजे अंधारातही प्रकाशाची आशा ठेवणं. भक्ती म्हणजे सर्व मार्ग बंद झाले तरी माझे स्वामी माझ्यासोबत आहेत असं मनापासून म्हणणं. ज्याची भक्ती खरी असते त्याच्या पाठीशी देव अदृश्यपणे उभा असतो. कधी योग्य माणूस पाठवून, कधी योग्य संधी देऊन, तर कधी योग्य विचार देऊन तो त्याला पुढे नेत असतो. बाळा, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक हसणारा चेहरा आपला असतोच असे नाही आणि प्रत्येक गोड बोलणारा माणूस मनाने चांगला असतोच असे नाही. अनेक लोक तुझ्या आयुष्यात फक्त त्यांचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी येतात. त्यांना तुझ्या मनाचा, तुझ्या दुःखाचा किंवा तुझ्या संघर्षाचा काहीच संबंध नसतो. त्यांना फक्त त्यांचं काम दिसतं. काम झालं की ते तुझ्याकडे मागे वळूनही पाहत नाहीत. त्यावेळी तुझ्या मनाला खूप वेदना होतात. मी यांच्यासाठी इतकं केलं तरी त्यांनी माझ्याशी असं का केलं हा प्रश्न तुला सतावत राहतो. पण बाळा, हा प्रश्न मला विचार, कारण उत्तर माझ्याकडे आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं की संसारात प्रत्येक जण तुझा होणार नाही. काही लोक तुला फक्त अनुभव देण्यासाठी येतात. ते तुला शिकवून जातात की विश्वास कुणावर ठेवावा आणि कुणावर नाही. आज पुन्हा एकदा मी तुला सांगतो, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस. विश्वास ठेव, पण विवेकही ठेव. प्रेम कर, पण स्वतःचा स्वाभिमान गमावू नकोस. मदत कर, पण इतकीही करू नकोस की स्वतःच रिकामा होशील. अनेक भक्त एक मोठी चूक करतात. ते प्रत्येकासाठी धावतात, प्रत्येकाला मदत करतात, प्रत्येकाच्या संकटात उभे राहतात. पण जेव्हा त्यांच्यावर संकट येतं तेव्हा त्यांच्या सोबत कोणीच उभं राहत नाही. मग ते रडतात, तुटतात आणि म्हणतात, स्वामी, माझ्याच बाबतीत असं का? बाळा, कारण मी तुला लोकांवर नाही, माझ्यावर विश्वास ठेवायला शिकवत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या प्रत्येक भक्ताकडून मला एक वचन हवं आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार, मध्येच सोडून जाणार नाही आणि आपल्या जीवनात यातील प्रत्येक शब्द उतरवण्याचा प्रयत्न करणार. कारण आज मी पाहत आहे की कोण माझ्या शब्दांवर खरोखर विश्वास ठेवतो. जर तुझ्या मनात माझ्याविषयी खरी श्रद्धा असेल तर हा संदेश पूर्ण ऐक. कदाचित यातील एखादं वाक्य तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. बाळा, वाईट काळ कायम राहत नाही, पण वाईट काळात ओळखलेले लोक आयुष्यभर लक्षात राहतात. सुखात शेकडो लोक तुझ्या भोवती असतील, पण दुःखात 2 माणसंही तुझ्यासोबत उभी राहिली तर समज की ती माझीच पाठवलेली आहेत. बाकीचे लोक फक्त परिस्थितीनुसार बदलतात. म्हणून लोक गेले म्हणून दुःखी होऊ नकोस. कारण जे तुला सोडून गेले ते तुझे नव्हतेच. जे खरे असतात त्यांना परिस्थिती बदलत नाही. तू आज मेहनत करत आहेस. कधी नोकरीसाठी धडपड करतोस, कधी व्यवसायासाठी, कधी कुटुंबासाठी, कधी मुलांसाठी. लोकांना वाटतं की तू मजबूत आहेस, पण मला माहिती आहे, रात्री उशीवर डोकं ठेवून किती वेळा तू शांतपणे रडला आहेस. किती वेळा तू स्वतःचे अश्रू पुसले आहेत. किती वेळा तू कोणालाही काही न सांगता वेदना मनात दाबून ठेवल्या आहेत. बाळा, मी ते सर्व पाहिलं आहे. तुझा एकही अश्रू माझ्या नजरेतून सुटलेला नाही. म्हणून धीर सोडू नकोस.
तुझ्या प्रत्येक अश्रूचं फळ योग्य वेळी तुला मिळेल. लक्षात ठेव, मेहनतीला पर्याय नाही. रडून नशीब बदलत नाही, पण कष्ट करून भविष्य नक्की बदलतं. म्हणून तक्रारी कमी कर आणि प्रयत्न वाढव. लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नकोस. लोकांचं काम बोलणं आहे, पण तुझं काम चालत राहणं आहे. एक दिवस अशी वेळ येईल की जे लोक आज तुला कमी लेखतात तेच तुझ्या यशाचं उदाहरण देतील. पण त्या दिवशीही अहंकार करू नकोस, कारण तुला वर नेणारा मी आहे. माझ्या भक्ता, लक्षात ठेव, सत्याचा मार्ग नेहमी कठीण असतो. खोटं बोलणारा माणूस काही काळासाठी जिंकताना दिसेल. फसवणूक करणारा श्रीमंत होताना दिसेल. स्वार्थी माणूस आनंदात दिसेल, पण त्यांचं सुख कायमचं नसतं. कर्माचा हिशोब अचूक असतो. वेळ लागते, पण न्याय नक्की मिळतो. म्हणून दुसऱ्याच्या यशाकडे पाहून खचू नकोस आणि स्वतःच्या प्रामाणिकपणाचा त्याग करू नकोस. कारण सत्याने चालणाऱ्याचा हात मी कधीही सोडत नाही. बाळा, आज तू मनातल्या मनात विचार करत असशील, स्वामी, मी इतकं सहन केलं, इतका संयम ठेवला, इतकं चांगलं वागलो, तरी माझ्याच वाट्याला दुःख का? हा प्रश्न तुझ्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण लक्षात ठेव, मी कधीच माझ्या भक्ताला विनाकारण परीक्षा देत नाही. ज्या माणसामध्ये मोठं होण्याची क्षमता असते, ज्याच्याकडून मोठं कार्य घडणार असतं, त्याला जीवन कठीण प्रसंगातून घडवतं. लाकूड जळल्याशिवाय अग्नी होत नाही आणि दगडावर घाव बसल्याशिवाय मूर्ती तयार होत नाही. तसंच संकटांशिवाय महान आयुष्य घडत नाही. म्हणून आज तुझ्यावर संकट आहे म्हणजे मी तुला सोडलं आहे असं समजू नकोस. उलट मी तुझ्या अधिक जवळ उभा आहे. या क्षणी पुन्हा एकदा माझ्या प्रत्येक भक्ताकडून मला एक वचन हवं आहे. हा संदेश मध्येच सोडून जाणार नाही. शेवटपर्यंत शांतपणे ऐकेल. कारण आज मी फक्त शब्द बोलत नाही, तर प्रत्येकाच्या मनाची परीक्षा घेत आहे. ज्याच्या मनात माझ्याविषयी खरी श्रद्धा आहे, तो कोणत्याही घाईशिवाय हा संपूर्ण संदेश ऐकेल. जर तुझा विश्वास अढळ असेल, तर मनात माझं नाव घे आणि स्वतःलाच सांग, स्वामी, कितीही वेळ लागला तरी मी तुमचा संदेश पूर्ण ऐकेन. बाळा, आयुष्यात काही नाती अशी असतात, जी फक्त नावालाच असतात. काही लोक तोंडावर गोड बोलतात, पण पाठीमागे तुझ्याविषयी विष पेरत असतात. काही जण तुझ्या आनंदात हसतात, पण मनातून तुझं यश सहन करू शकत नाहीत. म्हणून प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवू नकोस. प्रत्येक कौतुक करणारा माणूस तुझा हितचिंतक असेलच असं नाही. संसारात अनेक मुखवटे आहेत, पण मी मुखवट्यांमागचं खरं रूप पाहतो. त्यामुळे तुला कोणाचा बदला घ्यायची गरज नाही. वेळ आणि कर्म स्वतःच प्रत्येकाला त्याच्या कृतीचं फळ देतात. माझ्या भक्ता, लोकांनी तुला कमी लेखलं म्हणून स्वतःला कमी समजू नकोस. लोकांनी तुझी किंमत केली नाही म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. हियाची किंमत अंधारात कमी होत नाही, फक्त त्याचा प्रकाश दिसत नाही. योग्य वेळ आली की तोच हिरा सर्वांना चमकताना दिसतो. तसंच तुझ्या आयुष्याचं आहे. आज तुला कोणी ओळखत नसेल, तुझ्या कष्टांच दखल घेत नसेल, तरी निराश होऊ नकोस. मी तुझे प्रत्येक प्रयत्न पाहत आहे. तुझ्या मेहनतीचा एकही दिवस वाया जाणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव,
रडून वेळ घालवणारा माणूस संधी गमावतो, पण संकटातही उभा राहून प्रयत्न करणारा माणूस इतिहास घडवतो. म्हणून डोळ्यातील अश्रू पुस. तुझे हात अजूनही मजबूत आहेत, तुझा श्वास अजूनही चालू आहे, तुझी इच्छाशक्ती अजूनही जिवंत आहे. मग पराभव कशाचा? जोपर्यंत तू हार मानत नाहीस, तोपर्यंत तुझा पराभव झालेला नाही. लोक काहीही बोलतील, परिस्थिती काहीही असेल, पण तू मेहनत थांबवू नकोस. कारण मेहनतीच्या घामातच भविष्याचं सोनं दडलं आहे. बाळा, काही वेळा मी तुझ्या आयुष्यातील काही माणसांना दूर करतो. तुला वाटतं त्यांनी तुला सोडलं, पण खरं तर मी तुला चुकीच्या लोकांपासून वाचवत असतो. प्रत्येक दूर गेलेला माणूस हा नुकसान नसतो. काही वेळा तेच तुझ्यासाठी मोठं संरक्षण असतं. जे लोक तुझा उपयोग करून घेत होते, तुझ्या मनाशी खेळत होते, तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेत होते, त्यांना मी तुझ्या आयुष्यातून बाहेर काढतो. त्यावेळी दुःख होतं, पण काही काळानंतर तुलाच कळतं की ते दूर जाणं हेच तुझ्यासाठी वरदान होतं. म्हणून माझ्या लेकरा, आजपासून एक निर्णय घे. लोक बदलले म्हणून तू बदलू नकोस. त्यांचा स्वार्थ पाहून तूही स्वार्थी होऊ नकोस. त्यांचं खोटेपण पाहून तू सत्याचा मार्ग सोडू नकोस. कारण तुझं व्यक्तिमत्व लोकांनी नाही, तर तुझ्या संस्कारांनी घडवलं आहे. तू चांगला राहा, पण भोळा राहू नकोस. तू प्रेम कर, पण स्वतःचा स्वाभिमान जप. तू मदत कर, पण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक परिस्थितीत माझ्यावर विश्वास ठेव. कारण जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध उभं राहील, तेव्हाही तुझा स्वामी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. मी तुला कधीच एकटा सोडणार नाही. मी आहे म्हणून तू आहेस. फक्त धीर धर, प्रयत्न करत राहा आणि माझं नाव मनात ठेव. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात असा प्रकाश येईल की आज तुला कमी लेखणारेच लोक उद्या तुझ्या यशाचं कौतुक करतील. बाळा, लक्षात ठेव, संसार हा टाळ्यांचा नाही तर परीक्षांचा प्रवास आहे. इथे प्रत्येक पावलावर तुझी श्रद्धा, तुझा संयम, तुझं धैर्य आणि तुझं मन तपासलं जातं. जेव्हा सर्व काही मनासारखं चालू असतं, तेव्हा स्वामी माझ्यासोबत आहेत असं म्हणणं खूप सोपं असतं. पण जेव्हा संकट एकामागून एक येतात, जेव्हा घरात अडचणी वाढतात, जेव्हा पैशाची चणचण होते, जेव्हा आपल्या माणसांकडूनच अपमान सहन करावा लागतो, तेव्हाही जो भक्त माझ्यावर तितकाच विश्वास ठेवतो, तोच माझा खरा भक्त असतो. कारण खरी भक्ती सुखात नाही, तर दुःखात ओळखली जाते. आज पुन्हा एकदा माझ्या प्रत्येक भक्ताकडून मला एक वचन हवं आहे. हा संदेश मध्येच सोडून जाणार नाही. कारण कदाचित पुढचं एक वाक्य तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतं. आज मी प्रत्येकाचं मन पाहत आहे. किती जण फक्त ऐकतात आणि किती जण माझा प्रत्येक शब्द आपल्या जीवनात उतरवतात, हे मी पाहत आहे. जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल, तर मनात एवढंच म्हण, स्वामी, कितीही संकट आली तरी तुमचा हात मी कधी सोडणार नाही. बाळा, तुला माहित आहे का, काही लोक तुझ्या अपयशावर आनंद साजरा करतात. ते तुझ्या पडण्याची वाट पाहत असतात. तू एक चूक करावी आणि त्यांना तुला दोष द्यायला कारण मिळावं, अशी त्यांची इच्छा असते. म्हणून लोकांसाठी जगू नकोस. लोकांचं समाधान कधीच होणार नाही.
तू यशस्वी झालास तर म्हणतील नशीब होतं, अपयशी झालास तर म्हणतील क्षमता नव्हती, शांत राहिलास तर म्हणतील घाबरला, उत्तर दिलंस तर म्हणतील अहंकारी झाला. म्हणून लोकांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. तुझा हिशोब लोकांशी नाही, तुझा हिशोब तुझ्या कर्माशी आणि माझ्याशी आहे. माझ्या लेकरा, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला म्हणून आता प्रत्येकावर संशय घेऊ नकोस. पण अनुभवातून शहाणपण नक्की शिक. प्रत्येकाला आपल्या मनात स्थान देऊ नकोस. प्रत्येकाला आपल्या दुःखाची कहाणी सांगू नकोस. कारण काही लोक तुझं दुःख कमी करण्यासाठी नाही, तर त्याची चर्चा करण्यासाठी ऐकतात. तुझे अश्रू प्रत्येकाला दाखवू नकोस. काही लोकांना त्यातही आनंद मिळतो. म्हणून मन मोकळं करायचं असेल तर माझ्यासमोर कर. कारण मी कधीही तुझ्या वेदनांची थट्टा करत नाही. तू अनेकदा म्हणतोस, स्वामी, मी खूप थकलो आहे. पण बाळा, थकवा म्हणजे शेवट नसतो. थकवा म्हणजे थोडा वेळ थांबून पुन्हा नव्या जोमाने पुढे जाण्याची वेळ असते. नदी सुद्धा प्रत्येक वळणावर थोडी शांत होते, पण प्रवाह थांबत नाही. तसंच तुझं आयुष्य आहे. थोडा विसावा घे, पण हार मानू नकोस. कारण हार मानणाऱ्याच्या हातून भविष्य निसटतं आणि प्रयत्न करणाऱ्याच्या पायाशी यश येऊन उभं राहतं. लक्षात ठेव, मी तुला कधीच असा भार देत नाही जो तू उचलू शकणार नाहीस. आज जी अडचण तुला खूप मोठी वाटते, काही वर्षांनी तिच्याकडे पाहून तू स्वतःच हसशील आणि म्हणशील, या संकटानेच मला मजबूत बनवलं. म्हणून आजच्या वेदनांना शाप समजू नकोस. त्या उद्याच्या सामर्थ्याची तयारी आहेत. बाळा, तुझ्या आयुष्यात काही दारं बंद झाली असतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील, काही माणसं कायमची दूर गेली असतील. पण जे दार मी बंद करतो, त्यामागे तुझं नुकसान नसतं. मी तुला त्यापेक्षा चांगल्या मार्गाकडे घेऊन जात असतो. म्हणून बंद झालेल्या दारासमोर बसून रडू नकोस. उठ, माझा हात धर आणि पुढे चल. कारण तुझ्यासाठी मी उघडणारं दार तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठं असेल. माझ्या भक्ता, आजपासून स्वतःला एक वचन दे. लोक बदलले तरी मी माझी मेहनत बदलणार नाही. परिस्थिती कठीण झाली तरी मी माझी श्रद्धा सोडणार नाही. अपयश आलं तरी मी प्रयत्न थांबवणार नाही. आणि जगाने साथ सोडली तरी मी माझ्या स्वामींचा हात कधीच सोडणार नाही. कारण ज्याच्या पाठीशी गुरुची कृपा असते, त्याला उशीर होऊ शकतो, पण अंधार कायमचा कधीच राहत नाही. तुझ्या आयुष्यातील पहाट जवळ आली आहे. फक्त विश्वास ठेव, धीर धर आणि कर्म करत राहा. बाकी सर्व माझ्यावर सोड. बाळा, आज मी तुला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. ती मनात कोरून ठेव. आयुष्यात जेव्हा लोक तुझा अपमान करतात, तुझी किंमत करत नाहीत, तुझ्या चांगुलपणाला कमकुवतपणा समजतात, तेव्हा लगेच राग करू नकोस. कारण प्रत्येकाला उत्तर देण्यात वेळ घालवला तर स्वतःचं भविष्य घडवायला वेळ उरणार नाही. काही लोकांना तुझं मौन हा पराभव वाटेल, पण मला माहिती आहे की तुझं मौन ही तुझी ताकद आहे. कारण जो प्रत्येक वादात उतरतो, तो आयुष्यात मोठं काही घडवू शकत नाही. पण जो योग्य वेळेची वाट पाहतो, संयम ठेवतो आणि कर्म करत राहतो, त्याच्या बाजूने वेळ स्वतः साक्ष देत उभी राहते. माझ्या भक्ता, आज पुन्हा एकदा तुझ्याकडून मला एक वचन हवं आहे.
हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील. मध्येच हा व्हिडिओ सोडून जाणार नाहीस, कारण आज मी तुझ्या संयमाची परीक्षा घेत आहे. अनेक जण सुरुवातीला उत्साहाने ऐकतात, पण मध्येच निघून जातात. पण ज्याचं मन श्रद्धेने भरलेलं असतं, तो शेवटपर्यंत माझं प्रत्येक वचन मनात साठवतो. जर तुला वाटत असेल की माझा आशीर्वाद तुझ्या आयुष्यावर कायम राहावा, तर मनात माझं नाव घे आणि स्वतःशी वचन दे, स्वामी, मी तुमचा संदेश पूर्ण ऐकेन. बाळा, या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक असे जे दुसऱ्याला वर जाताना पाहून आनंदी होतात, आणि दुसरे असे जे दुसऱ्याला खाली खेचण्यातच स्वतःचं समाधान मानतात. तू कोणत्या प्रकारचा माणूस होणार, हा निर्णय तुझ्या हातात आहे. दुसऱ्याच्या यशाचा हेवा करू नकोस, कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आज दुसऱ्याचा दिवस असेल, उद्या तुझाही दिवस येईल. पण त्यासाठी तुझी मेहनत, तुझा विश्वास आणि तुझं धैर्य कायम ठेवावं लागेल. लक्षात ठेव, काही वेळा तुला वाटेल की माझ्या प्रार्थनांना उत्तर मिळत नाही. मी इतकी वर्ष नामस्मरण केलं, तरी माझी अडचण संपत नाही. पण बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकत नाही असं कधीच होत नाही. मी योग्य वेळेची वाट पाहत असतो. लहान मूल धारदार सुरी मागतं म्हणून आई ती लगेच देत नाही, कारण तिला माहित असतं की योग्य वेळ आलेली नाही. तसंच मीही तुझ्यासाठी योग्य वेळ, योग्य संधी आणि योग्य मार्ग निवडत असतो. त्यामुळे विलंब झाला म्हणून निराश होऊ नकोस. माझ्या वेळेवर विश्वास ठेव. आज तुला एकटेपणा जाणवत असेल, घरात माणसं असूनही मन मोकळं करायला कोणी नसेल, बाहेर हसणारा चेहरा आणि आत रडणारं मन घेऊन तू जगत असशील. पण हे लक्षात ठेव, तू कधीच एकटा नाहीस. तू जिथे असशील, तिथे माझी कृपा तुझ्यासोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी नजर आहे. तू पडू लागलास तर तुला सावरण्यासाठी माझा हात आधीच पुढे आलेला असतो. म्हणून स्वतःला कधीही अनाथ समजू नकोस. ज्याच्या डोक्यावर गुरुचा हात असतो, तो कधीच एकटा नसतो. बाळा, आयुष्यात जे गमावलं त्यावर रडत बसू नकोस. जे गेलं ते परत येणार नाही, पण जे येणार आहे ते कदाचित त्याहून अधिक सुंदर असेल. म्हणून भूतकाळाच्या राखेत भविष्य शोधू नकोस. आजचा दिवस तुझ्या हातात आहे. आज केलेली मेहनतच उद्याचं भाग्य लिहिणार आहे. प्रत्येक सकाळी उठताना स्वतःला एवढंच सांग, आज मी कालपेक्षा चांगला प्रयत्न करणार. तेवढा विचार जरी मनात ठेवला, तरी तुझं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होईल. आणि शेवटी माझ्या लेकरा, हे कायम लक्षात ठेव, लोकांची साथ तात्पुरती असते, पण माझी साथ कायमची असते. लोक तुझ्या परिस्थितीनुसार बदलतील, पण मी तुझ्या श्रद्धेनुसार तुझ्या जवळ राहील. म्हणून जगाकडून अपेक्षा कमी ठेव आणि कर्मावर विश्वास वाढव. तुझ्या घामाचा प्रत्येक थेंब, तुझ्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू आणि तुझ्या मनातली प्रत्येक प्रामाणिक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. योग्य वेळ आली की मी तुला इतकं देईन की आजचे सर्व दुःख तुला फक्त एक शिकवण वाटतील. धीर धर, विश्वास ठेव आणि चालत राहा. मी तुझ्यासोबत आहे बाळा. संसारात एक गोष्ट कधीही विसरू नकोस. जेव्हा तुझ्याकडे पैसा असतो, पद असतं, यश असतं, तेव्हा अनेक जण तुला आपला म्हणतात. तुझ्या आजूबाजूला गर्दी होते.
तुझ्या प्रत्येक शब्दाला किंमत दिली जाते. पण जेव्हा परिस्थिती बदलते, हात रिकामे होतात, संकटदार ठोठावतात, तेव्हा तीच गर्दी हळूहळू नाहीशी होते. अनेक चेहरे बदलतात. अनेक नाती फक्त नावापुरती उरतात. त्यावेळी मनात प्रश्न निर्माण होतो, हेच लोक कालपर्यंत माझ्यासोबत होते, मग आज कुठे गेले बाळा? कारण त्यांचं प्रेम तुझ्यावर नव्हतं, तर तुझ्या परिस्थितीवर होतं. म्हणून परिस्थिती बदलली की माणसंही बदलली. पण माझं प्रेम तुझ्या परिस्थितीवर नाही, तर तुझ्या श्रद्धेवर आहे. तू श्रीमंत असो किंवा गरीब, यशस्वी असो किंवा अपयशी, मी तुझा आहे आणि कायम तुझाच राहीन. आज पुन्हा एकदा माझ्या सर्व भक्तांकडून मला एक पवित्र वचन हवं आहे. हा संदेश मध्येच सोडून जाणार नाही. शेवटपर्यंत शांतपणे ऐकेल. कारण आज मी शब्दांच्या माध्यमातून नाही, तर तुझ्या श्रद्धेच्या माध्यमातून तुझ्याशी बोलत आहे. अनेकांना वाटेल की हा फक्त एक व्हिडिओ आहे. पण ज्याला श्रद्धेचं महत्त्व समजलं आहे, त्याला माहिती आहे की कधी कधी एका वाक्याने संपूर्ण आयुष्य बदलून जातं. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल, तर मनात एवढंच म्हण, स्वामी, कितीही वेळ लागला तरी तुमचा संदेश मी पूर्ण ऐकेन. बाळा, दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःला हरवू नकोस. प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अनेक लोक स्वतःच आयुष्य विसरतात. ते स्वतः रडत असतात, पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत राहतात. शेवटी जेव्हा त्यांनाच आधाराची गरज असते, तेव्हा त्यांच्यासाठी कोणीच उभं राहत नाही. म्हणून मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. प्रेम कर, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. नाती जप, पण स्वतःच्या मनाचा गळा घोटून नाही. कारण तू स्वतः मजबूत असशील, तरच दुसऱ्यांना आधार देऊ शकशील. माझ्या लेकरा, आयुष्यात काही पराभव हे कायमचे नसतात, ते फक्त पुढच्या विजयाची तयारी असतात. शेतकरी बी पेरतो तेव्हा काही दिवस शेत रिकामं दिसतं. त्याला पाहणारे म्हणतात, काहीच उगवलं नाही, पण शेतकऱ्याला माहिती असतं की बीज जमिनीखाली शांतपणे रुजत आहे. तसंच तुझी मेहनत आहे. आज तुला काहीच घडत नाही असं वाटत असेल, पण तुझे प्रयत्न वाया जात नाहीत. ते तुझ्या भविष्याची पायाभरणी करत आहेत. योग्य वेळ आली की यशाचं पीक इतकं मोठं उगवेल की तुलाच आश्चर्य वाटेल. कधी कधी तुला वाटेल की अन्याय करणारे लोक सुखात आहेत आणि प्रामाणिक माणसं दुःखात आहेत. पण बाळा, वेळेआधी कोणालाही फळ मिळत नाही आणि कर्मापासून कोणीही सुटत नाही. माझ्या न्यायाला उशीर होऊ शकतो, पण अंधारातही तो मार्ग शोधत असतो. म्हणून कोणाच्या वाईटासाठी प्रार्थना करू नकोस. फक्त एवढीच प्रार्थना कर की तुझं मन सत्यावर ठाम राहो, तुझी श्रद्धा कधी डळमळू नये आणि तुझे पाय चुकीच्या मार्गावर पडू नयेत. आजपासून एक गोष्ट मनात ठरव. लोकांनी तुला नाकारलं म्हणून तू स्वतःला नाकारू नकोस. लोकांनी तुझी किंमत केली नाही म्हणून स्वतःची किंमत कमी समजू नकोस. मी तुला ज्या कारणासाठी या पृथ्वीवर पाठवलं आहे, ते कार्य अजून पूर्ण झालेलं नाही. म्हणूनच तू अजूनही लढत आहेस, अजूनही श्वास घेत आहेस, अजूनही प्रयत्न करत आहेस. हार मानण्याचा विचारही मनात आणू नकोस. कारण तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय अजून लिहिला जायचा आहे. बाळा, ज्या दिवशी तू लोकांच्या टाळ्यांपेक्षा माझ्या आशीर्वादाला अधिक महत्त्व देशील,
त्या दिवशी तुझ्या मनाला खरी शांती मिळेल. जगाचं कौतुक क्षणिक असतं, पण गुरुची कृपा आयुष्यभर साथ देते. म्हणून लोकांच्या शब्दांनी तुटू नकोस, त्यांच्या स्तुतीने उडू नकोस. शांत राहा, नम्र राहा, मेहनत करत राहा आणि प्रत्येक सकाळी माझं नाव घेऊन नव्या आशेने दिवसाची सुरुवात कर. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तू फक्त चालत राहा. योग्य वेळ आल्यावर मी तुझ्या आयुष्यात असा बदल घडवीन की आजचं दुःख उद्याच्या प्रेरणेची गोष्ट बनेल आणि जे लोक तुला कमी समजत होते तेच तुझ्या यशाचा आदर करतील. माझ्यावर विश्वास ठेव, कारण श्रद्धेने चालणारा भक्त कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. बाळा, आज मी तुझ्या मनात दडलेली एक वेदना ओळखत आहे. तू बाहेरून हसतोस, पण आतून तुटलेला आहेस. लोकांना वाटतं तू खूप मजबूत आहेस, पण मला माहिती आहे की किती रात्री तू एकटाच जागा राहिलास. किती वेळा उशी भिजेपर्यंत रडलास. किती वेळा मनातलं दुःख कोणालाही सांगता गिळून टाकलंस. कारण तुला वाटलं, माझं दुःख कोण समजून घेणार. बाळा, हे लक्षात ठेव, संपूर्ण जग तुला समजलं नाही तरी तुझा स्वामी तुला समजतो. तुझ्या मनातला एकही विचार माझ्यापासून लपलेला नाही. तू बोललास नाहीस तरी तुझ्या डोळ्यातील वेदना मी वाचतो. आज पुन्हा एकदा माझ्या प्रत्येक भक्ताकडून मला एक पवित्र वचन हवं आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. मध्येच हा व्हिडिओ बंद करू नकोस, कारण आज मी प्रत्येकाच्या श्रद्धेची परीक्षा घेत आहे. अनेक लोक वेळ नसल्याचं कारण सांगून निघून जातील, पण ज्याचं माझ्यावर खरं प्रेम आहे तो माझा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवेल. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर मनात एवढंच म्हण, स्वामी, परिस्थिती काहीही असो, मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला आपलं म्हणू नकोस. काही लोक फक्त तुझी माहिती जाणून घेण्यासाठी जवळ येतात. काही लोक तुझ्या कमकुवत गोष्टी शोधण्यासाठी गोड बोलतात. काही जण तुझ्या यशात सहभागी होण्यासाठी येतात, पण तुझ्या संघर्षात कधीच दिसत नाहीत. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वाग, पण प्रत्येकाला मनाची किल्ली देऊ नकोस. तुझं मन हे मंदिर आहे. त्या मंदिरात प्रत्येकाला प्रवेश देऊ नकोस. जिथे विश्वास, प्रामाणिकपणा आणि आदर असेल, तिथेच नातं जप. लक्षात ठेव, जे लोक तुझा अपमान करतात ते तुझं भविष्य ठरवत नाहीत. त्यांचे शब्द तुझी ओळख नाहीत. तुझी ओळख तुझी कर्म आहेत. आज ते तुला कमी समजतील, तुझ्यावर हसतील, तुझ्या स्वप्नांची थट्टा करतील. पण जेव्हा तू सातत्याने मेहनत करत राहशील, तेव्हा वेळच त्यांना उत्तर देईल. म्हणून प्रत्येक टीकेला उत्तर देण्यात आयुष्य वाया घालवू नकोस. तुझं यशच तुझं सर्वात मोठं उत्तर असू दे. माझ्या लेकरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्यातील प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं, पण स्वतःचं मन जिंकणं खूप आवश्यक असतं. राग आला म्हणून चुकीचा निर्णय घेऊ नकोस. दुःख आलं म्हणून स्वतःला संपवून टाकू नकोस. अपमान झाला म्हणून सूड उगवण्याचा विचार करू नकोस. कारण सूडाने मन जळतं, पण क्षमेमुळे मन हलकं होतं. याचा अर्थ अन्याय सहन कर असा नाही. अन्यायापासून दूर राहा, स्वतःचा स्वाभिमान जपा, पण मनात द्वेषाचं ओझं घेऊन जगू नकोस. द्वेष सर्वात आधी द्वेष करणाऱ्याला जाळतो. बाळा, तुला अजून कितीतरी मोठ्या गोष्टी करायच्या आहेत.
आजचा अडथळा हा तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, तो फक्त एक वळण आहे. हे वळण पार केलंस की पुढे नवीन रस्ता दिसेल. म्हणून मागे वळून पाहत बसू नकोस. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की बदलता येतं. प्रत्येक नवीन सकाळ ही माझ्याकडून तुला दिलेली एक नवीन संधी आहे. त्या संधीचा आदर कर. उठ, प्रयत्न कर, मेहनत कर आणि माझं नाव घेऊन पुढे चालत राहा. आणि शेवटी माझ्या प्रिय भक्ता, हे शब्द आयुष्यभर लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळ तुझी नाव बुडवण्यासाठी आलेलं नसतं. काही वादळ तुला योग्य किनाऱ्यावर पोहोचवण्यासाठीही येतात. म्हणून संकटांना शत्रू समजू नकोस, त्यांच्याकडे शिक्षक म्हणून पहा. प्रत्येक दुःख तुला काहीतरी शिकवतं, प्रत्येक अपयश तुला अधिक मजबूत बनवतं आणि प्रत्येक अश्रू तुला माझ्या अधिक जवळ आणतो. धीर धर, श्रद्धा ठेव आणि कर्म करत राहा. जग तुला सोडून जाईल तरी तुझा स्वामी तुझा हात कधीही सोडणार नाही. योग्य वेळ येत आहे, त्या वेळेपर्यंत विश्वासाची ज्योत विझू देऊ नकोस. मी तुझ्यासोबत आहे, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहीन. बाळा, आज मी तुला अशी गोष्ट सांगतो जी प्रत्येक भक्ताने आयुष्यभर लक्षात ठेवावी. लोक तुझ्यावर प्रेम करतात असं तुला वाटतं, पण अनेकदा ते तुझ्या स्वभावावर नाही तर तुझ्या उपयोगावर प्रेम करत असतात. जोपर्यंत त्यांना तुझ्याकडून काही मिळतं, तोपर्यंत ते तुझी चौकशी करतात, तुझी आठवण काढतात, तुझ्याशी गोड बोलतात. पण ज्या दिवशी तुझ्याकडून त्यांचा स्वार्थ पूर्ण होणं थांबतं, त्या दिवशी ते तुला विसरतात. म्हणून लोक बदलले म्हणून दुःखी होऊ नकोस. हे जग असंच आहे, पण माझं प्रेम तुझ्या स्वार्थाशी जोडलेलं नाही. तू रिकामा असलास, हरलेला असलास, अपमानित असलास, तरी मी तुझ्या खांद्यावर हात ठेवून उभा असतो. आज पुन्हा एकदा माझ्या प्रत्येक भक्ताला मी एक विनंती करतो. हा संदेश मध्येच सोडू नका, शेवटपर्यंत ऐका. कारण आज मी फक्त बोलत नाही, तर प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श करत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की माझी कृपा तुमच्यावर कायम राहावी, तर स्वतःशी एक वचन द्या. कितीही अडचणी आल्या तरी मी माझ्या स्वामींवरील विश्वास कधीच सोडणार नाही. हे वचन मनापासून द्या, कारण श्रद्धेने दिलेलं वचन भक्ताचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतं. बाळा, दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करू नकोस. तुला वाटेल की अमुक व्यक्ती कमी मेहनत करूनही पुढे गेली आणि मी इतके कष्ट करूनही मागेच आहे. पण तुला त्याचा प्रवास माहिती नाही, तुला त्याची परीक्षा माहिती नाही. प्रत्येकाचं नशीब, प्रत्येकाची वेळ आणि प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. म्हणून तुलना करण्याऐवजी स्वतःला रोज कालपेक्षा थोडं अधिक चांगलं बनव. जो स्वतःशी स्पर्धा करतो, त्याला जगातील कोणतीही व्यक्ती हरवू शकत नाही. माझ्या लेकरा, लक्षात ठेव, काही लोक तुझ्या आयुष्यात आशीर्वाद म्हणून येतात, तर काही धडा शिकवण्यासाठी येतात. ज्यांनी तुला फसवलं, त्यांचा द्वेष करू नकोस. त्यांनी तुला माणसं ओळखायला शिकवलं. ज्यांनी तुला सोडलं, त्यांच्यावर राग धरू नकोस. त्यांनी तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. ज्यांनी तुझा अपमान केला, त्यांचेही आभार मान, कारण त्यांनी तुझ्यात जिद्द निर्माण केली. प्रत्येक अनुभव तुझ्या घडण्याचा भाग आहे. तू आज ज्या वेदना सहन करत आहेस, त्या कायमच्या नाहीत.
रात्रीनंतर पहाट येतेच. उन्हाळ्यानंतर पाऊस येतोच. तसंच दुःखानंतर आनंदही येतो. पण जो माणूस अंधारातच बसून राहतो त्याला उगवता सूर्य दिसत नाही. म्हणून उठ, स्वतःला सावर आणि नव्या आशेने पुन्हा चालायला सुरुवात कर. तुझ्या एका पावलावर मी 100 पावलं तुझ्याकडे येईन. पण पहिलं पाऊल तुलाच टाकावं लागेल. बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुझा विश्वास. पैसा कमी जास्त होईल, लोक येतील जातील, परिस्थिती बदलत राहील, पण विश्वास टिकला तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. म्हणून विश्वास गमावू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या कष्टांवर विश्वास ठेव. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव. कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्की तयार होतो. आज मी तुला आशीर्वाद देतो, तुझ्या मनातील भीती धैर्यात बदलव. तुझे अश्रू सामर्थ्यात बदलवत. तुझे अपयश अनुभवात बदलवत. तुझी मेहनत यशात बदलव. आणि तुझ्या जीवनात असा दिवस लवकर येवो की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनीच मला घडवलं. त्या वेदनांनीच मला माझ्या स्वामींच्या अधिक जवळ आणलं. म्हणून माझ्या लेकरा, रडत बसू नकोस. हार मानू नकोस. लोकांनी साथ सोडली म्हणून स्वतःला एकटा समजू नकोस. कारण तुझ्या प्रत्येक श्वासासोबत माझा आशीर्वाद आहे. श्रद्धेचा दिवा जिवंत ठेव. कर्माची वाट सोडू नकोस आणि संयमाने पुढे चालत राहा. योग्य वेळ आल्यावर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर होईल. तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू असतील आणि तुझ्या ओठांवर एक शब्द असेल, श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला शेवटची नाही, पण सर्वात मोलाची शिकवण देत आहे. आयुष्यात कधीही स्वतःला कमी समजू नकोस. कारण जगाने तुला नाकारलं म्हणून मी तुला नाकारलेलं नाही. लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून मी तुझ्यावरचा विश्वास कधीच कमी केलेला नाही. अनेक वेळा तुझ्या मनात विचार येतो की, स्वामी, माझ्या आयुष्यात एवढ्याच परीक्षा का? पण लक्षात ठेव, ज्याला उंच पर्वतावर पोहोचायचं असतं त्यालाच कठीण चढाई करावी लागते. सपाट रस्त्यावर चालणाऱ्याला शिखराचं सौंदर्य कधीच दिसत नाही. आज पुन्हा एकदा माझ्या प्रत्येक भक्ताकडून मला एक वचन हवं आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. मध्येच हा व्हिडिओ सोडू नकोस. कारण आज मी तुझ्या श्रद्धेची, तुझ्या संयमाची आणि तुझ्या विश्वासाची परीक्षा घेत आहे. जर तुला वाटत असेल की माझा आशीर्वाद तुझ्या घरावर, तुझ्या संसारावर आणि तुझ्या मुलांवर कायम राहावा, तर मनापासून एवढंच म्हण, स्वामी, सुखातही तुमचं स्मरण करीन आणि दुःखातही तुमचा हात कधीच सोडणार नाही. बाळा, लक्षात ठेव, आयुष्यात सर्वात मोठी संपत्ती पैसा नसतो, तर शांत मन असतं. अनेक लोकांकडे भरपूर पैसा असतो, पण झोप नसते. मोठं घर असतं, पण प्रेम नसतं. अनेक नाती असतात, पण विश्वास नसतो. म्हणून फक्त धन मागू नकोस. माझ्याकडे सद्बुद्धी माग. चांगले विचार माग. योग्य निर्णय घेण्याची ताकद माग. कारण ज्याच्याकडे योग्य विचार असतात त्याच्याकडे एक दिवस योग्य यशही येतं. तुझ्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतील की तुला वाटेल आता सर्व संपलं, आता पुढे काहीच उरलं नाही. पण माझ्या लेकरा, जिथे तुला शेवट दिसतो तिथूनच मी नवीन सुरुवात करतो.
म्हणून कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नकोस. लक्षात ठेव, बंद दाराकडे पाहत बसलास तर उघडलेलं दार कधीच दिसणार नाही. म्हणून भूतकाळाला नमस्कार कर आणि भविष्याकडे हस्त चालायला सुरुवात कर. माझ्या भक्ता, आयुष्यात अशी वेळ येईल की तुझ्या चांगुलपणाची थट्टा करणारेच लोक तुझ्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील. आज तुझी किंमत करणारे उद्या तुझ्या यशाचं कौतुक करतील. पण त्या दिवशीही नम्र राहा. कोणालाही कमी लेखू नकोस. कारण ज्याने तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यालाही माझ्या न्यायालयात त्याच्या कर्माचं फळ मिळणारच आहे. तुला फक्त तुझ्या कर्मावर लक्ष द्यायचं आहे. बाळा, मी तुला श्रीमंत होण्यापेक्षा समाधानी होण्याचा आशीर्वाद देतो. प्रसिद्ध होण्यापेक्षा प्रामाणिक होण्याचा आशीर्वाद देतो. मोठं नाव मिळण्यापेक्षा मोठं मन मिळण्याचा आशीर्वाद देतो. कारण पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण चांगलं मन हरवलं तर आयुष्यभर रिकामेपणा राहतो. म्हणून तुझ्या मनाची श्रीमंती जप, तुझी नम्रता जप, तुझा स्वाभिमान जप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझी श्रद्धा जप. आजचा हा संदेश संपत आला आहे, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच संपणार नाही. जेव्हा जेव्हा तुला वाटेल की तू एकटा आहेस, तेव्हा डोळे मिट आणि माझं नाव घे. मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या धैर्यात आहे, तुझ्या कष्टात आहे, तुझ्या अश्रूंमध्ये आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नामध्ये आहे. तुझ्या आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं तरी हे शब्द कधीही विसरू नकोस. जग साथ सोडू शकतं, पण तुझा स्वामी नाही. लोक बदलू शकतात, पण माझी कृपा बदलत नाही. परिस्थिती कठीण होऊ शकते, पण माझं संरक्षण कमी होत नाही. म्हणून उठ, धैर्याने पुढे चल. मेहनत करत राहा. सत्याचा मार्ग सोडू नकोस. कोणाचं वाईट करू नकोस. कोणाच्या यशाचा हेवा करू नकोस. स्वतःची किंमत कमी समजू नकोस. आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात या विश्वासाने कर, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, मग मला हरवणारा या जगात कोणीही नाही. हा विश्वासच तुझी खरी शक्ती आहे. श्रद्धा ठेव, सबुरी ठेव आणि कर्म करत राहा. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्याची प्रत्येक वेदना विजयाच्या इतिहासात बदललेली असेल. बाळा, हा संदेश संपत आहे असं तुला वाटत असेल, पण माझं मार्गदर्शन कधीच संपत नाही. जोपर्यंत तू माझं नाव श्रद्धेने घेत राहशील, तोपर्यंत मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत असेन. आज मी तुला शेवटचा एक आशीर्वाद देतो. तो मनात कायमचा कोरून ठेव. आयुष्यात कितीही लोकांनी तुला नाकारलं, कितीही अपमान सहन करावा लागला, कितीही संकट आली, तरी स्वतःवरचा विश्वास आणि माझ्यावरची श्रद्धा कधीही तुटू देऊ नकोस. कारण श्रद्धा तुटली की माणूस जिवंत असूनही आतून संपतो. पण श्रद्धा जिवंत असेल तर राखेतूनही नवीन आयुष्य उभं राहू शकतं. माझ्या लेकरा, आजपासून एक नवीन सुरुवात कर. काल कोणी काय बोललं, कोणी काय केलं, कोणी तुझ्याशी कसं वागलं, हे सगळं मागे सोड. द्वेषाचं ओझं घेऊन चालणारा माणूस लांबचा प्रवास करू शकत नाही. म्हणून सर्वांना मनापासून माफ कर. माफ करणं म्हणजे त्यांचं चुकलेलं बरोबर मानणं नाही, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणं आहे. ज्या मनात क्षमा असते, त्या मनातच माझा खरा वास असतो. आज पुन्हा एकदा माझ्या सर्व भक्तांना एक विनंती आहे.
जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, जर माझे हे शब्द तुमच्या डोळ्यात अश्रू आणत असतील, जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश दुसऱ्या एखाद्या दुःखी मनापर्यंतही पोहोचायला हवा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबतही शेअर करा. आणि जर अजूनही तुम्ही या आध्यात्मिक प्रवासाचा भाग झाला नसाल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा. कारण रोजचा हा संदेश कदाचित कोणाचं तुटलेलं मन पुन्हा उभं करू शकतो. तुमचं एक सबस्क्राईब हा फक्त आकडा नसतो, तर हा सत्संग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक सुंदर प्रयत्न असतो. बाळा, लक्षात ठेव, लोकांनी तुझं नाव विसरलं तरी चालेल, पण तुझ्या चांगल्या कर्मांची नोंद कधीच पुसली जात नाही. प्रत्येक चांगलं कर्म, प्रत्येक निःस्वार्थ मदत, प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आणि प्रत्येक सत्याचा मार्ग माझ्या दृष्टीने अमूल्य आहे. म्हणून चांगुलपणा सोडू नकोस. फक्त इतकंच लक्षात ठेव की चांगला राहा, पण स्वतःचा अपमान सहन करत राहणारा भोळा बनू नकोस. नम्र राहा, पण कमकुवत बनू नकोस. प्रेमळ राहा, पण स्वाभिमान गमावू नकोस. हे संतुलन ज्याला जमतं, त्याचं जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होतं. एक दिवस असा येईल, जेव्हा तू मागे वळून तुझ्या आयुष्याचा प्रवास पाहशील. आज जे अश्रू आहेत, ते उद्या तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य बनतील. आज ज्या वेदना आहेत, त्या उद्या तुझ्या अनुभवाची ताकद बनतील. आज ज्या लोकांनी तुला सोडलं, त्यांच्याबद्दलही तुझ्या मनात राग उरणार नाही. कारण त्या वेळेपर्यंत तुला समजलेलं असेल की प्रत्येक घटना, प्रत्येक माणूस आणि प्रत्येक संकट हे तुला माझ्याजवळ आणण्यासाठीच होतं. म्हणून माझ्या प्रिय भक्ता, कधीही असं म्हणू नकोस की मी एकटा आहे, कारण तुझ्या प्रत्येक श्वासात माझं नाव आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात माझी शक्ती आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूत माझा आशीर्वाद आहे. तू चालत राहा, मी तुझ्या पुढे मार्ग तयार करत राहीन. तू श्रद्धा ठेव, मी कृपा करत राहीन. तू कर्म करत राहा, मी फळाची योग्य वेळ ठरवत राहीन. आज या संदेशाचा शेवट करताना मी तुला मनःपूर्वक आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुख नांदो, तुझ्या कुटुंबात प्रेम वाढो, तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळो, तुझ्या मनातील भीती नाहीशी होवो, तुझ्या आयुष्यातील अंधार दूर होवो आणि तुझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आशेने आणि शेवट समाधानाने होवो. हे शब्द मनात जपून ठेव. कारण माझा शब्द तुझ्या आयुष्याला वाईटपणापासून सत्याकडे आणणार आहे. आणि हे सत्य तुझ्या जीवनाचा मुख्य आधार बनेल, जे तुला परमेश्वरापर्यंत पोहोचवणार आहे. बाळा, मी कायम तुझ्या सोबत आहे. कायम तुझ्या सोबत राहणारच आहे. हे वचन मात्र विसरू नको. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, काळ बदलेल, पण माझ्या स्वामींची कृपा आणि माझी श्रद्धा कधीच बदलणार नाही. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.